अरे थांबा थांबा, एवढं मोठं बघून घाबरू नका. डिसकन्सिस्टन्सी, ठीक है. आता बिना किसी देरी के शुरू करता है. तर एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन, याच्या आधी आपण बघितलेलं आहे की इव्होल्युशन कसं होतं, काय होतं, त्याच्यामध्ये काय काय थेअरी आहे आणि ऍक्च्युअली मध्ये कारण काय आपल्या बॉडीमध्ये ते अडॅप्ट करायचे, ते सगळं सांगितलेलं आहे. जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर तिकडं दिलेलं आहे, इकडं कुठं जर राहतं बटन, तिकडं चेक करा. तर आता इव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन. तर इव्होल्युशन होतं, आपण बघितलं की नॅचरल डार्विन्सची थेअरी बघितली होती आपण की इव्होल्युशन का होतं. तर हे जे इव्होल्युशन होतंय त्यासाठी कसं काय कळतं की आपल्याला इव्होल्युशन झालेलं आहे, तर त्याचे काही इव्हिडन्सेस राहतात. तर त्या एव्हिडन्सला स्टडी केल्यावर आपल्याला कळतं की कोणत्या अॅनिमलचा कोणते ॲन्सेस्टर्स असू शकतात, म्हणजे कोणत्या अॅनिमल्सचे कोणते ॲन्सेस्टर्स असू शकतात, हे जस्ट आपण ग्राह्यता धरलेली आहे. तर सर्वातून पहिले मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स. तर मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स मध्ये अॅनिमल्स जे राहतात, समजा काही काही अॅनिमल्सचे नाही का स्ट्रक्चर ऑफ माउथ, आपलं जे माउथ राहतं त्याचं स्ट्रक्चर सारखं राहतं. पोझिशन ऑफ आईज, काही जणांचे समोर राहतं, काही जणांचे बाजूला राहतात. आता समजा आपलंच इव्होल्युशन जर मंकीज पासून झालेली ही जर थेअरी आपण बघितली तर त्याच्यामध्ये मंकीजचे डोळे बाजूला होते का? नाही, समोर होते. आणि ज्या प्राण्यांचे डोळे बाजूला आहे त्याच्यावरून आपण सांगू शकतो की हे त्यांचे अँसेस्टर्स असू शकतात, जे माग जर बॅक साईडला आपण बघितलं की कोणते त्यांचे अँसेस्टर आहे. पुढे स्ट्रक्चर ऑफ नॉस्ट्रिल्स अँड इयर्स, त्यांच्या इयर्सचं आणि नॉस्ट्रिल्सचा स्ट्रक्चर. पुढे थिकनेस ऑफ एअर्स ऑन द बॉडी, म्हणजे आपल्या बॉडीवर किती हेअर्स आहे, आपल्या नाही, एखाद्या अॅनिमलच्या बॉडीवर किती थिक हेअर आहे, तर तो याच्यावरून आपण एक अंदाजा लावू शकतो की नाही का हे त्याचे अँसेस्टर्स असू शकतात. जर अजून पण क्लिअर नाही झालेलं आहे तर फक्त एवढं लक्षात ठेवा की मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्स म्हणजे की आपले स्ट्रक्चर कसं आहे, माउथचं, नॉस्ट्रिल्सचं, पोझिशन ऑफ आईजचं आणि थिकनेस ऑफ हेअर्सचं. जर एखाद्या अॅनिमल्सचं ते असेल तर असं म्हणू शकतो की तो अॅनिमल या अॅनिमलचा अँसेस्टर आहे. जसं की आपलं जर पूर्ण बघायला गेलो, आपल्यामध्ये स्ट्रक्चर ऑफ माउथ झालं, नॉस्ट्रिल झालं किंवा आईज असलं, तर या थेअरीनुसार आपलं स्ट्रक्चर बॅक साइड मधल्या ह्युमन, म्हणजे ॲपेलाइक ह्युमन सारख्या याच्याशी, माकडांची, तर माकडांसारखे होतो आपण, तर त्यांच्यापासून आपण इव्हॉल्व्ह झालेलो आहे अशी थेअरी सांगण्यात आलेली आहे. मग जर प्लांट्सचं बघायला गेलं तर प्लांट्स मध्ये आता लिप शेप, प्लांट्सचा लिप शेप कसा आहे, खूपशे प्लांट्सचा नाही का लिप शेप आहे. आणि जर बॅक साइड मध्ये जर आपण बघितलं की गेलो आपण याच्यामध्ये हिस्ट्रीमध्ये, तर मग त्याच्यामध्ये जर ज्या प्लांट्सचे लिप शेप, लिप वेनेशन म्हणजे लिप्सच्या नसा, आणि लिप पेटिओल म्हटले की त्याची जी दांडी आहे ना ती कशी आहे आणि कोणत्या प्लांट्सची सिमिलर येत आहे, तर आपण म्हणू शकतो की तो त्यांचा अँसेस्टर आहे. तर पुढच्या भागामध्ये आपण बघू अॅनाटॉमिकल एव्हिडन्स. अॅनाटॉमिकल एव्हिडन्स मध्ये सिमिलरिटीज ऑफ ह्युमन हँड, ह्युमनचा जो हँड आहे तो कोणत्या प्राण्याच्या हँडशी जास्त सिमिलर आहे, परत तेच माकड. नेक्स्ट मध्ये बघा फॉरलेग ऑफ ऑक्सचे फॉरलेग बघा. ओके, तर ऑक्सचे जे फॉरलेग बघितलं आपण ते नाही का आपल्याला कोणत्या तरी प्राण्यासारखे दिसतात, जसं की फ्लिपर ऑफ वेल झालं, पॅटाजियम ऑफ बॅट झालं. ओके, फ्लिपर ऑफ वेल म्हटलं की वेल ज्याने फ्लिप करतो त्याचं ते साईडच्या बाजूला राहतं ते. पुढं पॅटाजियम ऑफ बॅटमॅन माहिती आहे ना, सध्याला मी पण रात्रीच्या 12 वाजता व्हिडिओ शूट करतोय. तर बट प्रत्येक ह्युमन, समजा की ह्युमन हँड आहे आणि दुसऱ्यामध्ये आपल्याला नाही का यूज दिसतोय, तर त्या दोघांमध्ये पण यूज वेगवेगळा असू शकतो. जसं की जर आपला हाताचा पॅटर्न, आता हे एक्झाम्पल देतोय, सारखं आहे की नाही ते समजून घ्या. आपल्या हाताचा पॅटर्न आणि जर चिंपांजीच्या हाताचा पॅटर्न बघितला तर बोन्सचा सारखा येतो, बट आपण हाताचा काय यूज करतो आणि तो हाताचा काय यूज करतो त्याच्यावर डिपेंड करतं. म्हणजे त्या दोघांचा यूज सारखाच असेल असं नाहीये. पुढे बघितलं तर स्ट्रिक्ट सिमिलरिटीज इन स्ट्रक्चर ऑफ अ बोन्स, म्हणजे त्यांचं बोन्सचं स्ट्रक्चर कसं आहे, अँड जॉईंट्स, म्हणजे आपले बोन्स झाले, म्हणजे आपले बोन्स झाले आणि जॉईंट्स झाले, त्यांचं स्ट्रक्चर सेम इन ऑर्गन ऑफ इच ऑफ दोज अॅनिमल्स, तर त्या यांच्यामध्ये पण सारखं राहील बॅक साइड मध्ये जे झालेले आहे त्यांचं. तर मग त्याच्यावरून आपण म्हणू शकतो की नाही का याचा अँसेस्टर राहिला असेल. पुढे तर वेस्टिजियल ऑर्गन्स, हे बघा, हे तुम्हाला काही जास्त डिटेल्स मध्ये क्वेश्चन नाही येणार की एक्सप्लेन द फॉलोइंग, मग नंतर त्यांचे ड्रॉइंग्स वगैरे काढावं लागेल तुम्हाला. जस्ट ते आता ना शॉर्ट नोट्स मध्ये येईल.
जसं की दिलेले पण आहे तुम्हाला, आता मागं बघा त्याच्यामधून एखादं तरी असाल तर वेस्टिजियल ऑर्गन्स. समजा वेस्टिजियल ऑर्गन्स आलं तर तुम्ही हे पॉईंट चिपकवले तरी होऊन जातं. नाहीतर हे समजून घ्या, तुमच्या मनाने तुमचे पॉईंट्स बनवा. पेपर तुमचा जो पेपर होणार आहे तो ह्या हिशोबाने नाही होणार की तुम्ही काय बघितलं, तुम्ही काय पाठ केलंय. तो ह्या हिशोबाने होतोय की तुम्ही काय समजलंय आणि तुम्ही काय लिहिताय. ओके, तर अंडर डेव्हलप्ड युजलेस ऑर्गन म्हणजे वेस्टिजियल ऑर्गन्स. असे ऑर्गन्स जे डेव्हलप नाही झाले कारण की त्यांची गरजच नव्हती, पण आता पण आहे, आपल्याला त्याचे दिसून येतं, एव्हिडन्स दिसून येतं. लाईक ड्यू टू सडन चेंजेस इन एन्व्हायरमेंट, म्हणजे एखाद्या एन्व्हायरमेंटमध्ये सडन चेंजेस होते तर न्यू टिश्यू स्टार्ट फॉर्मेशन, म्हणजे एखादी स्पेशीज आहे त्यांचे एका नवे टिश्यू फॉर्मेशन स्टार्ट करता. तर फॉर न्यू फॉर्मेशन एक्झिस्टिंग स्ट्रक्चर बिकेम युजलेस. तर मग ते जे जुनं स्ट्रक्चर होतं ते आताच्या पुढच्या जनरेशनसाठी युजलेस बनतं. नेक्स्ट मध्ये म्हटलं की दे स्टार्ट डिजनरेटिंग इन लॅक 1000 years ago. ओके, इट टेक के, सॉरी माझंच अक्षर समजत नाहीये. तर दे स्टार्ट डिजनरेटिंग. मग आता हे जे युजफुल ऑर्गन युजलेस ऑर्गन, आता जे युजलेस ऑर्गन आहे ते डिजनरेट व्हायला स्टार्ट होऊन जातं. मग पण त्याला लाखो वर्षाचा कालावधी लागतो, तर ते तुम्हाला आता पण दिसून येतं, पुढे कळेल तुम्हाला. इट मीन्स सच ऑर्गन और स्ट्रक्चर इज युजलेस फॉर दिस जनरेशन. जसं की लाखो वर्ष आधी जर माझ्यासाठी अपेंडिक्स युजफुल असेल, माझ्यासाठी म्हणजे की आपले जे पूर्वज आहे, समजा माकड, आपले जे पूर्वज आहे समजा माकड, तर त्यांचे जे अपेंडिक्स आहे त्यांना युजफुल होतं, बट आपल्यासाठी नाहीये. आपल्याला पण अपेंडिक्स आहे, त्यांच्यासाठी युजफुल आहे. तर याचा अर्थ की ते आपले अँसेस्टर्स असू शकतात. पुढे जर म्हटलं की इयरपिना, परत तेच इयरपिना म्हटलं की इयरपिना किंवा टेलबोन्स बॅक साईडचे टेलबोन्स आहे, तुम्हाला हात लावून बघू शकता तर तुमच्या ह्याला. तर इयरपिना आणि टेलबोन्स आपल्याला आत्ता पण आहे, पण ते एवढं जास्त नाहीये, बट ते त्यांच्यासाठी युजफुल होतं. कारण की त्यांना शेपूट तर होती. पुढं विजडम टीथ अँड बॉडी हेअर्स, आपल्या बॉडीवर हेअर्स आहे. हा, आता हे कारण नका देऊ की नाही का जेनेटिक्स स्ट्रॉंग आहे, बट आपल्या बॉडीवर समजा हेअर आहे, माझ्या बॉडीवर हेअर्स आहे, तर ते आता कमी कमी होत चाललेलं आहे. आता कमी कमी होत चालले म्हणजे काही 100-200 वर्षाचा खेळ नाही येतो, लाखो हजारो वर्षापासून होते, तर ते तेव्हा दाट होते, आता कमी कमी होत चालले. याचा अर्थ की गंगाधरी शक्तिमान आहे. ओके, तर चौथ्या नंबरला येतं पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्स. पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्स मध्ये लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स गेट बरीड. हे बघा खूपच सिंपल आहे. ओके, जास्त पण खूप अवघड बनवलेलं आहे या पॉइंटला, बट काहीच ताण नाही घ्यायचा, मी आहे ना. तर लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम गेट बरी ड्यू टू डिझास्टर. काही पण असं एखादा इव्हेंट असेल ज्याच्यामुळे एखादा अॅनिमल जमिनीखाली धसला, तर इम्प्रेशन ऑफ सच ऑर्गॅनिझम, तर त्यांचं जे इम्प्रेशन राहतं इन फ्युचर याच्यासाठी, त्यांचं मास ते सगळं जातं, पण हड्ड्या त्यांचं जे इम्प्रेशन राहतं त्याला आपण काय म्हणतो, फॉसिल्स. देन कार्बन कन्झप्शन, हे दोन्ही पण पॉइंट इम्पॉर्टंट आहे, कारण ते त्याच्यामुळे तुम्हाला पुढचं समजणार आहे, काही जास्त अवघड नाहीये, किचकट पण नाहीये. कार्बन कन्झप्शन ऑफ ॲनिमल्स स्टॉप आफ्टर डेथ. जेव्हा एखादा ॲनिमल मरतो, आपण पहिल्या पॉइंटमध्ये फॉसिल्स बद्दल बोललो, तर जेव्हा तो मेलाच असेल ना, बरी झाला म्हणजे मेला, तर जेव्हा एखादा ॲनिमल मरतो तर त्याच्यामधलं कार्बन कन्झप्शन स्टॉप होतं. ओके, नेक्स्ट, सिन्स देन डिकेइंग प्रोसेसेस ऑफ C14 ऑकर्स कंटिन्युअसली. तर जेव्हापासून तो मेला आहे का, म्हणजे आता एक सांगतो तुम्हाला एक्झाम्पल मध्ये. तर समजा एखादा ॲनिमल इकडून मेला, आता त्याच्यासोबत जे कंटिन्यू होतं, एक C14 राहतं आणि एक C12 राहतं, C14 आणि C12. देन सिन्स देन डिकेइंग प्रोसेस ऑफ C14 ऑकर्स कंटिन्युअसली. तर तेव्हापासून C14 लगातार, इकडून डेथ झाली त्याची, ओके, तर इकडून C14 लगातार चालूच राहतं. ओके, आता कोणता पण इयर असो, सोडा ते. नेक्स्ट मध्ये C12 इज नॉन रेडिओ ऍक्टिव्ह. तर C12 नॉन रेडिओ ऍक्टिव्ह राहतं, म्हणजे ते तिकडच स्टॉप होऊन जातं. नेक्स्ट मध्ये सो द हाऊ मेनी टाइम पास्ट आफ्टर डेथ कॅन बी सीन. तर आता मला माहिती करायचंय की एखादा
ॲनिमल कधी मेलेला आहे, त्याला किती टाइम झाला हे आपण माहिती करतो, तर ते या मेथड थ्रू करतो. कसं? C14 आणि C12च्या रेशिओने. आता हे C14 ला टाइम झालेला आहे आणि त्याच्या रेशिओ जर काढला आपण कोणाशी? C12शी, तर आपल्याला कळल की त्यांना किती टाइम पास झालेला आहे, टाइम पास्ट झालेला आहे. एखादा ॲनिमल किती वर्ष आधी मेला हे आपण ह्या मेथडनी काढतो आणि ज्या मेथडला आपण म्हणतो कार्बन डेटिंग. तर once the age determined then it becomes easy to deduce the information. आणि एकदा मला एखाद्या ॲनिमलची एज कळाली, तो कोणत्या एज मध्ये होता, कोणत्या इयर मध्ये किंवा कोणत्या पास्ट मध्ये होता, तर त्याच्या रिलेटेड बाकीच्या ॲनिमल्सची पण मला हे भेटते की हा भाऊ याच्यानंतर हा ॲनिमल झालेला आहे, तर याच्या सिमिलॅरिटीज याच्यामध्ये दिसते, तर हा याचा पहिला पूर्वज राहील, मग नंतर पुढचा राहील. या अशा खूपशा डिटेल्स आपण याच्या थ्रू माहिती करू शकतो. आता तुम्ही म्हणशाल की कोणती इन्फॉर्मेशन माहिती केलेली आहे, तर त्या इन्फॉर्मेशन मध्ये एक इन्फॉर्मेशन आहे की वर्टिब्रेट्स जे ज्यांना पाठीचा मणका आहे ते ओरिजिनेटेड झालेले नॉन वर्टिब्रेट्स कडून. जे वर्टिब्रेट्स वाले आहे ते ओरिजिनेटेड झालेले नॉन वर्टिब्रेट्स कडून. याचा अर्थ आपण कार्बन डेटिंग केली असेल तेव्हा तर कळालं असेल ना की इनवर्टिब्रेट्स कधी होते, नॉन वर्टिब्रेट्स कधी होते, आणि मग नंतर वर्टिब्रेट्स भेटले असेल. असं थोडी की अंदाजाने सांगितलं. नेक्स्ट मध्ये येतं बघा कनेक्टिंग लिंक. हा जर पॉईंट समजला असेल तर पुढे जाऊ. कनेक्टिंग लिंक. कनेक्टिंग लिंक हे त्याच्याहून सिंपल आहे, तर सिंपल होत जाणार आहे. सम प्लांट्स अँड ॲनिमल्स शो सम मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स. म्हणजे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स म्हणजे त्यांच्यामध्ये काही सिमिलॅरिटीज राहते. आपण मागच्या वर्षी ग्रुप शिकलेले, ओके, की कोण कोणत्या याच्यामध्ये येतं, डिव्हिजन शिकलेले, की हा त्या ग्रुपमध्ये येतो, काय काहीतरी ॲनेलिडा, ॲथ्रोपोडा असे काहीतरी ग्रुप्स होते. तर नाही शिकले असेल तर याच्यामध्ये पण आहे तुम्हाला. तर सम प्लांट्स अँड ॲनिमल्स शो सम मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स, म्हणजे काही कॅरेक्टर्स दाखवता येते त्यांच्या स्ट्रक्चरचे, बॉडी स्ट्रक्चरचे, विच दे कॅन बी रिलेटेड टू द टू ग्रुप्स. म्हणजे दोन ग्रुपमध्ये जर रिलेटेड असले तर त्याला आपण म्हणतोय. आता हे जे ॲनेलिडा आहे, ॲनेलिडा म्हटलं किंवा ॲथ्रोपोडा झालं किंवा असे खूपशे मला लक्षात नाही लागलं, कॅन्डिडा, रेप्टायला, ओके, असं काहीतरी आहे. तर हे जे आहे ना, तर त्यांचे जे प्रत्येकांना नाही का एका कॅरेक्टरनुसार डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. तर त्यांची ज्या सिमिलॅरिटीज आहेत, जसं की एखादा एक्झाम्पल घेतला पेरिपेटस. तर पेरिपेटस सेगमेंटेड बॉडी, म्हणजे त्याच्यामध्ये काय काय सेगमेंटेड बॉडी, त्याची बॉडी सेगमेंटेड आहे, थिन क्युटिकल आहे, पॅरापॉडिया लाईक ऑर्गन आहे, म्हणजे त्याला एक ऑर्गन आहे त्याचं नाव पॅरापॉडिया आहे. देन ते कोणासारखं दाखवतंय सिमिलॅरिटीज? ॲनेलिडा सारखं दाखवतंय. आणि पुढे जर दुसरं म्हटलं की ट्रॅचियल रिस्पायरेशन, ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम, त्याचं सर्क्युलेटरी सिस्टीम ओपन आहे आणि ट्रॅचियल रिस्पायरेशन आहे, तर ते कोणासारखं आहे, कोणत्या ग्रुप सारखं आहे? ॲथ्रोपोडा. आणि हे दोघंचा कनेक्टिंग लिंक कोण आहे? पेरिपेटस. म्हणजेच some plants and animals show some morphological characters. Some plants and animals show morphological characters which they can related to groups. कोणत्या ग्रुपमध्ये? दोन ग्रुपमध्ये ते रिलेटेड राहतात. And that's why they called connecting link between them. म्हणून आपण त्यांना त्यांच्यामधली कनेक्टिंग लिंक म्हणतो. आणि लास्टली एम्ब्रायोलॉजिकल एव्हिडन्स, आणि हे मारून आपण संपून टाकू. ऑल एम्ब्रायोज शो, जेव्हा मुलगा पोटात राहतो तर त्याचे काहीतरी स्टेजेस राहतात, ओके, तर ते एम्ब्रायोनिक स्टेज राहते इनिशियल स्टेजमध्ये. तर ऑल एम्ब्रायोज शो एक्स्ट्रीम सिमिलॅरिटीज ड्युरिंग द इनिशियल स्टेज. म्हणजे सगळ्यांचे जे एम्ब्रायोज राहतात, एम्ब्रायोपासूनच नाही का, त्याच्यामधूनच नाही का कोणत्या पण स्पेशीजची डेव्हलपमेंट सुरू होते किंवा त्याचा जन्म तिकडूनच होतो एम्ब्रायोपासून. तर एम्ब्रायोपासून त्याची नाही का वाढ होते. तर त्या वाढमध्ये नाही का, जसं की आपण बघितलं असेल की आईच्या पोटामध्ये बाळ आहे, तर ते बाळ पहिल्या स्टेजला कसं राहतं, दुसऱ्या स्टेजला कसं राहतं, त्याचे इमेज जर तुम्ही बघितलेली आहे तर तुम्हाला समजून येईल. तर तसंच ऑल एम्ब्रायोज स्टार्टिंगची जे स्टेज राहते ते सारखेच राहतात असं आपल्याला कळून येतं. जर तुम्ही फिगर 1.10 जर तुम्ही फिगर 1.10 बघितली तर तुम्हाला कळून येईल. मग नंतर ते सारखे राहता का? नाही. दोज सिमिलॅरिटी डिक्रीजेस आफ्टर द डेव्हलपमेंट. एखाद्या ॲनिमलची डेव्हलपमेंट झाली तर ते डिक्रीज होती, म्हणून आपण एम्ब्रायोनिक डेव्हलपमेंट आपण याला म्हटलेलं आहे, जसं की एम्ब्रायोलॉजिकल एव्हिडन्स. हे जरी पॉईंट तुम्ही प्रत्येक याच्यामध्ये लिहिले, एखादा पॉईंट तरी एका एक्झाम मध्ये येईन. आता एक तर फर्स्ट टर्म मध्ये येईन, एक तर बोर्डाच्या पेपरमध्ये येईन. बोर्डाच्या पेपरला आपल्याला सोडायचं नाहीये, तर त्याच्यामधून एखादा तरी पॉईंट आला तर तुम्ही हे नोट्स लिहिले तरी चालेल.